नमस्कार सर. नमस्कार. नाव तुमचं? अनंता मुळतकर. बरं. राहणं कुठे आहे तुमचं? माझा सध्या शिवरला. बरं. तुम्हाला त्रास काय होता सर? मला कमरेचा आणि पाठीचा त्रास होता. बरं. हा केव्हापासून त्रास होता हा? मला 15 दिवसा अगोदर. बरं. तर तुम्ही दवाखाने किती केला याच्यामध्ये? मी 2 ते 3 दवाखान्यामध्ये गेलो, काही रिझल्ट नव्हता. बरं. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला नेमकं? मला प्लेन क्लिअर दिली होती आणि ॲसिडिटीची गोळी दिली होती. त्यांनी फरक पडेल. त्यांनी काही फरक नाही पडला तर मला तुमचा नंबर मिळाला, मी तुम्हाला कॉल केला. बरं. तर मग आपण 15 दिवस पहिले कुठलं औषध दिलं होतं? आर्थो. अच्छा. हे समर्थचं औषध दिलं तुम्हाला. बरं. याने काय फरक वाटला तुम्हाला नेमका? मला 100% फरक पडला. 100% फरक पडला. किती दिवशी फरक पडला 3ऱ्या तुम्हाला? दिवशी फरक पडला. मी 4थ्या दिवशी जॉबवर गेलो. बरं. तुम्हाला नेमका म्हणजे जॉब कुठे आहे तुमचा? मी MIDCला. बरं. तुमचं कशाचं काम आहे? माझं हार्डवर्किंग आहे थोडंसं. हार्डवर्किंग म्हणजे लोखंडाचं काम आहे, स्पेअर पार्टचं. स्पेअर पार्टचं. तुम्हाला किती किलोचं उचला लागते डेली समजा? तरी 10 ते 12 किलो. बरं. तर या औषधीने तुम्हाला 15 दिवसामध्ये फरक पडला. हो. तर याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता जनतेला समजा? जनतेला म्हटलं हे कोणी पण घेतलं तर चांगली आहे. साईड इफेक्ट काहीच नाही. बरं. आणि रिझल्ट वगैरे? रिझल्ट चांगला आहे. बरं. लोकांचं असं म्हणणं आहे की बुवा हे औषध थोडंसं महाग आहे. याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्याबद्दल? महाग असून काही हेच नाही. बाकी दवाखान्यात गेल्यापेक्षा ते औषध घेतल्यापेक्षा हे औषध कधी चांगली आहे. बरं. म्हणजे दुसऱ्या दवाखाना केल्यापेक्षा हां, तिथे जाणं हे जर औषध समजा घेऊन पाहिलं तर त्याला फरक? पडतो. बरं. माझ्या मते तरी घ्यावी. बरं. धन्यवाद सर.